हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये अंडा तवा मसाला बनविणार आहोत। आपण हा अंडा तवा मसाला भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो आणि 2 पोळ्या जास्त खाल अशा पद्धतीचा आपला आज अंडा तवा मसाला होणार आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। अंडा तवा मसाला बनविण्यासाठी मी इथे 5 अंडे उकडून घेतले आणि त्यांना अशा पद्धतीने मधून कट करून घेतलं। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। त्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे। यावरती थोडंसं तेल टाकायचं। तेल नॉर्मल गरम करायचं। त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं हळद, मीठ आणि गरम मसाला घालायचं, एकजीव करायचं। या मसाल्यावरती उकडून कट करून घेतलेली अंडी अशा पद्धतीने ठेवायची। अगोदर उलट्या साइडने ठेवायची म्हणजे गार खाली पडत नाही। तर या साइडने 2 मिनिटे छान रोस्ट होऊ द्यायचं, फ्राय होऊ द्यायचं अंड्यांना। नंतर याची साइड चेंज करून दुसऱ्या साइडने सुद्धा 2 मिनिटे यांना फ्राय करून घ्यायचं, म्हणजे सर्व साइडने मसाला एकसारखा लागतो आणि फ्राय झाल्यामुळे खूप छान वाटतात खायला सुद्धा। या साइडने सुद्धा छान असं रोस्ट होऊ द्यायचं 2 मिनिटे। 2 मिनिटे झाल्यानंतर यांना एका साइडला काढून घ्यायचं। पाहू शकता सर्व अंडे छान मसालेदार झालेले आहेत। यांना काढून घ्यायचं। आता आपण थोडं वाटण तयार करूयात। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 इंच आल्याचा तुकडा घेतलं, एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे, 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या आहेत, थोडे सुक्या नारळाचे काप घेतले, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घालायचं, कोथिंबीर घालायचं, थोडंसं पाणी घालून छान असं बारीकसर वाटण तयार करायचं आहे। तर पाहू शकता छान बारीक वाटण तयार झालं। आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे। शक्यतो तवा हा लोखंडीच वापरावा, खूप छान टेस्ट येते लोखंडी तव्यामुळे। यामध्ये 2 चमचे तेल टाकलं। तेल छान असं गरम झालं की बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा यामध्ये। कांद्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत शिजू द्यायचं, फ्राय होऊ द्यायचं। कांदा छान मऊसर शिजल्या गेलं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि याला सतत ढवळत राहायचं। तेलावरती छान मीडियम आचेवरच फ्राय करून घ्यायचं। मसाला हा खाली लागू देऊ नका, नाहीतर टेस्ट चेंज होते। आता आपण यामध्ये अर्धा चमचा धने पावडर वापरलं, हे सुद्धा मसाल्यासोबत छान शिजले जाते। मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे। तर पाहू शकता छान मसाला शिजलेला आहे, एकदम ड्राय झालेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण सुखे मसाले घालूया यामध्ये। तर इथे 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ वापरायचं आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे। हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। मसाल्यामध्ये तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि पाणी घालून छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। मसाल्याला सतत ढवळत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही। मसाला सुद्धा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता ग्रेव्हीसाठी थोडं पाणी घालूयात। तर छोट्या ग्लासने 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। याला छान एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव झालं की याला 2 मिनिटे शिजू द्यायचं आहे तव्यावरतीच ठेवून। मसाला छान असं शिजलेला आहे, मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर तयार केलेले मसाला अंडे यामध्ये घालायचे, फ्राय करून घेतलेले अंडे घालायचे, अशा पद्धतीने उलट ठेवायचे म्हणजे सर्व साइडने मसाला कोट होईल आणि अंड्यांना छान टेस्ट येईल। आणि याला असंच ठेवून 2 मिनिटे छान शिजू द्यायचं। तर 2 मिनिटे झालेली आहे। याची साइड चेंज करून घ्यायची, पलटवून घ्यायचं अंड्यांना, म्हणजे दुसऱ्या साइडने छान कोट होतील मसाल्यामध्ये आणि टेस्टी वाटतील।
तर यांनासुद्धा 2 मिनिटे छान शिजू द्यायचं आहे. तर 2 मिनिटे झालेले आहेत. वरून छान कोथिंबीर भुरकवून घ्यायचं, दिसायलाही छान दिसेल आणि खायला तर टेस्टीच झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची अंडा तवा मसाला रेसिपी? आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.